वळूया पुढील बातमीकडे। जय महाराष्ट्रानं काही दिवसांपूर्वी समान नागरी कायद्यासंदर्भात बातमी प्रसारित केली होती, ती आज खरी ठरली आहे। कशी पाहूयात समान नागरी कायद्यासंदर्भातील ही बातमी। समान नागरी कायदा महाराष्ट्रामध्ये लवकरच लागू होऊ शकतो अशी बातमी जय महाराष्ट्रानं काही दिवसांपूर्वी दिली होती, ती आज खरी ठरली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच तशी घोषणा सभागृहात केली आहे। समान नागरी कायद्याबाबत सरकारनं 7 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक येऊ शकतं अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। विवाह, घटस्फोट, दत्तक आणि वारसा यासाठी सर्व धर्मियांसाठी एकच कायदा हा समान नागरी कायद्याचा गाभा आहे। एकदा हा कायदा अंमलात आला की सर्व धर्मांचे वैयक्तिक कायदे वरील 4 गोष्टींना लागू होणार नाहीत। यामुळे महिलांना अधिक दिलासा मिळणार आहे, कारण काही धर्मांमध्ये घटस्फोट आणि वारसा हक्कांच्या बाबतीत महिलांसोबत भेदभाव केला जातो, हे वास्तव नाकारता येणार नाहीये। पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे। आमचा प्रयत्न असेल की अशा प्रकारचा अहवाल घेऊन आपलं जे नागपूरचं अधिवेशन आहे, शीतकालीन अधिवेशन, या अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी दोन्ही सभागृहापुढे आणावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर सध्या उत्तराखंडमध्ये अंमलात असलेला समान नागरी कायदा नेमका कसा आहे त्यावर एक नजर टाकूयात। विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन याबाबत सर्व धर्मियांसाठी कायदा समान आहे। विवाहासाठी महिलेचं किमान वय 18 आणि पुरुषाचं किमान वय 21 असावं असं या कायद्यात आहे। लग्न होताच 2 महिन्यांच्या आत विवाहाची नोंद करणं बंधनकारक आहे। बालविवाह, एकापेक्षा अधिक विवाह करणं बेकायदेशीर आहे असंही या कायद्यामध्ये नमूद आहे। लग्न संबंधात स्त्री पुरुषाला घटस्फोटाचा समान अधिकार आहे। आईवडिलांच्या मालमत्तेचं मुलगा आणि मुलगी यांच्यात समान वाटप उत्तराखंडमध्ये होत आहे, या कायद्यानंवे ही तरतूद आहे। वारसा हक्कामध्ये औरस, अनौरस आणि दत्तक अपत्यांमध्ये भेदभाव केला जात नाही, सर्वांना समान अधिकार आहे। लिव्ह इन नात्याची सरकार दरबारी नोंद करणं बंधनकारक आहे। नोंद न करता लिव्ह इन संबंध ठेवल्यास थेट तुरुंगवास होईल शिक्षा होतीये। त्यामुळे लिव्ह इन मध्ये जे राहत आहेत त्यांना उत्तराखंडमध्ये नोंद करणं गरजेचं आहे। लिव्ह इन मधून जन्माला आलेल्या अपत्यांना कायदेशीर अधिकार आणि मालमत्तेतही वाटा हा देणं बंधनकारक आहे। अनुसूचित जमातीला समान नागरी कायदा मात्र लागू होत नाहीये।